जय शिवराय. सकल मराठा बांधवांना या ठिकाणी आम्ही जुन्नर तालुक्यातील तमाम जुन्नरवासियांच्या वतीने मोठ्यामध्ये विशेष करून आमचे वडगाव आनंद असेल, आळेफाटा, पिंपळवंडी, पादिरवाडी, गुळुंजवाडी या गावांनी एकत्र येऊन या ठिकाणी या संघर्ष योद्ध्याचे आपले मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांच्या समवेत आलेला मराठ्यांचा जो महापूर या मुंबईमध्ये आला, त्यांची अन्न पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही मंडळी या ठिकाणी आज आयशर टेम्पो भरून सगळी मंडळी या ठिकाणी आलो आहे. पण आज इथं आल्यानंतर पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या ठिकाणी आहेत. मग आता आम्ही या ठिकाणी वाशी या ठिकाणी एक्झिबिशन सेंटरला आलो, नेरूळलाही गेलो होतो आणि आझाद मैदानावरही गेलो होतो. पण सगळ्या ठिकाणची परिस्थिती पाहता माझी जुन्नर तालुक्यातल्या तमाम मराठा बांधवांना किंवा मराठा बांधवांना मदत करण्याला इतर बांधवांना विनंती आहे की आज 31 तारीख आहे. 31 तारखेच्या रात्री आज आम्ही या ठिकाणी जो काय शिदा घेऊन आलो आहे, तो शिदा इथं देत असताना अशी परिस्थिती आहे की इथून पुढचे 2 दिवस कुणीही काहीही नाही आणलं तरी या ठिकाणी चालणार नाही, अशी परिस्थिती आज मुंबईमधली आहे. मग आझाद मैदानातली तीच परिस्थिती आहे, व्हीटी स्टेडियमची तीच परिस्थिती आहे, सिडको एक्झिबिशन सेंटरची सुद्धा तीच परिस्थिती आहे, किंवा या वाशी परिसरामध्ये, नेरूळ परिसरामध्ये जे काय आपले मराठे बांधव मराठवाडा आणि त्या परिसरातून आलेले आहेत त्यांच्यासाठी जे आपण शिदा देतोय, तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथून पुढचे 2 दिवस कुठल्याही परिस्थितीत कुठलीही गरज यांना आज तरी लागणार नाही. खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे, चपाती आहे, भाकरी आहे, भाजी आहे, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. जर तुम्हाला काही या ठिकाणी शिदा द्यायचा आहे तर पुढच्या 2 दिवसानंतर इथले जे आयोजक नियोजक जे संयोजक मंडळी आहेत त्यांच्याशी संपर्क करा. ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट इथं आली पाहिजे. आज आमच्या असं निदर्शनात आलं की चपाती आणि मिरची आणण्यापेक्षा जर आम्ही कांदे बटाटे आणले असते, तरकारी आणली असते, या ठिकाणी शिजवण्याचे मोठ्या प्रमाणात आचार्य आहे किंवा सोय ही मंडळी आहेत. तर माझी पुन्हा एकदा माझ्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना विनंती की आपण जर काही उद्या गाड्या भरणार असेल, परवा नियोजन करणार असेल तर 2 दिवस थांबा. 2 दिवसानंतर इथल्या संयोजकांशी संपर्क साधा आणि तदनंतर आपल्या मराठा बांधवांना आपण मदत करूया. या जुन्नर तालुक्यातल्या तमाम जे काही मराठा बांधव आहेत यांच्याकडून आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला आपण सक्रिय असा पाठिंबा यापूर्वी दिलेला आहे. आजच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि भविष्यात देखील आहे. जय शिवराय.